श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, आज जी काही आनंदाची बातमी देण्यासाठी मी मुद्दाम तुझ्यापर्यंत येऊन पोचलो आहे, ती ऐकल्याशिवाय अजिबात इथून जाऊ नकोस. हा संपूर्ण संदेश तुझ्यासाठीच आला आहे. जर तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतोस तर लवकरच तुला ती आनंदाची बातमी मिळणार आहे. होय, तुझ्या जीवनाला शक्यतेने भरण्यासाठीच मी ही आनंदाची बातमी तुला देण्याकरता आलो आहे. तुझ्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नाचे उत्तर देखील तुला याच संदेशाच्या माध्यमातून मिळणार आहे. शेवटपर्यंत नक्की ऐक, कारण आज मी तुला अशी गोष्ट सांगणार आहे जी अनेक गोष्टींनी मिळून बनलेली आहे. श्रद्धेने तू विश्वासाने ऐकशील तर दुसऱ्याच दिवशी तुझ्यासाठी चमत्कार आणि आशेची पूर्तता अनुभवायला मिळणार आहे. तू आज त्या जादूचा अनुभव करणार आहेस जे तुला दिल्या जाणार आहे. शक्यता वाढवल्या जातील. बाळा, ज्या काही जबाबदाऱ्या तुझ्यावर आहेत त्या तुला पूर्ण करायच्या आहेत. जगताना आनंदही मिळवायचा आहे. काही ठिकाणी संघर्ष दिसतो तर काही ठिकाणी तुला सुख संपन्नता अनुभवायला मिळते. होय, या ब्रह्मांडातून प्रत्येकासाठी सर्व काही ऊर्जा आहे, पण तू त्यातून काय आकर्षित करतोस हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. कदाचित दिवसभर तू खूप हसत असशील, पण रात्री झोपताना मात्र तुला खूप काही प्रश्न भेडसावतात की आजचा दिवस तर निघाला, पण उद्या पुन्हा मला या कसरतीसाठी उभं राहावं लागेल. तर होय बाळा, कधी कधी तुम्ही जीवनात जे काही निर्णय घेता किंवा जे काही करता त्यासाठी तुम्हाला उभे राहणे आवश्यक आहे. बाळा, आज तुझ्या मनाला शांत करणारा, तुला शांततेची झोप प्रदान करणारा हा संदेश तुझ्या पुढे येऊन थांबला आहे. लवकरच तुमचं जीवन त्या आनंदाने भरण्यासाठी मी तुम्हाला निवडतो. कुठल्याही दिखावा नाही किंवा कुठलंही संघर्ष नाही. अशा परिस्थितीत तुझं जीवन आता पुढे जाणार आहे. दीर्घ श्वास घे आणि मनापासून म्हण की स्वामी, मला मदत करा. मला ती इच्छा पूर्ण करून आशीर्वाद प्रदान करा. मला तुम्हाला त्या भीतीतून बाहेर काढायचं आहे जी सतत तुमच्या मनाला भेडसावणारी आहे, तुम्हाला चिंतेकडे नेणारी आहे. तुम्ही चिंता करणे सोडून द्याल तर मी तुमच्याशी बोलू शकतो. होय, आजचा संदेश तू जर माझ्यासाठी पूर्ण संदेश ऐकत असशील तर पुढील काही मिनिटे फार महत्त्वाची आहेत. या रात्रीतून येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी आहे. तुमचे संकल्प पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला निवडतो. तुम्हाला अनेक आशीर्वादाने भरतो. प्रार्थनेतून तुमचं मन हलकं होतं. दुसऱ्याच दिवशी तुम्हाला शुभ परिणाम दिसू लागतात. विचार करा की मी तुमच्यासाठी कार्य करत आहे. मग हे किती शुभ आहे. जर तुम्ही तुमच्या जीवनात आनंदाची बातमी, शुभ आणि अधिक शुभ प्राप्त करू इच्छिता तर धैर्य निर्माण झालं. यालाच अनेक जण चमत्कार म्हणतात. कधी तो बाहेर पडतो तर कधी तुम्हाला दिसू लागतो. या चमत्काराला जर तुम्ही स्वीकार करत असाल तर तुमच्यासाठी ध्येय गाठण्यासाठी, धैर्य प्राप्तीसाठी विशेष संदेश आहे जो तुम्ही स्वीकार केला पाहिजे. पुढील काही मिनिटे हा संदेश एकांतात मनाने आणि शांत मनाने ऐकत राहा. तुमच्यावर जे काही आशीर्वाद येत आहेत ते तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला परिपूर्ण करणारे आहेत, तुम्हाला पुढे नेणारे आहेत. होय, देव तुमच्या मनाशी खेळत नाही तर तुम्हाला त्याच्या ऊर्जेने परिपूर्ण करतो. तुमचे संकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आधार देतो. कायम तुमच्या सोबत असतो. जर तुम्ही कितीही लांब असाल तरीही माझे आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचतात. तुम्ही अक्कलकोटला या किंवा नाही आलात, नाही जमले तरीही मी तुमच्या शक्यतांना भरणारे आशीर्वाद पाठवतो. मी माझ्या बाळांच्या हृदयात निवास करतो. जर तू आज माझी प्रार्थना मनपूर्वक करत आहेस तर तुला ते मोठे आशीर्वाद मिळणार आहे. कोणीही तुझी आठवण काढो किंवा न काढो याकडे लक्ष देऊ नकोस. कोण तुझ्यासाठी शुभ पाठवतं किंवा अशुभ चिंतन करतं
याकडे सुद्धा लक्ष देऊ नकोस. बहुतेक वेळा माणूस घाबरतो देवाकडे येताना, पण गंमत अशी आहे की देवाजवळ आल्यावरच सर्व काही प्राप्त होतं. तेव्हा घाबरणे सोडा, चिंता सोडा, देवाचे नामस्मरण करा आणि मग बघा, जीवनात घडणारे चमत्कार वारंवार घडू लागतील. उशीर होईल, कदाचित तुम्ही थकाल, पण माझे आशीर्वाद थांबणार नाहीत. इतकं तुमचं जीवन परिवर्तित होणार आहे. जर तुम्ही जीवनात एक गोष्ट सारखी करत असाल, जेव्हा सर्व काही व्यवस्थित चालू असतं तेव्हा प्रार्थना कमी होते, पण संकट आलं की प्रार्थना वाढू लागते. त्याऐवजी जर तुम्ही निरंतर प्रार्थना करत असाल, श्रद्धेने मला हाका मारत असाल, तर मीही तुमच्यासाठी निरंतर इथे उपस्थित आहे. चुकीच्या लोकांकडे, चुकीच्या गोष्टींकडे वेळ देऊ नका आणि निरर्थक आपला वेळ व्यर्थ करू नका. स्वतःला ओळखा, कारण मी तुम्हाला शिस्त देत आहे आणि त्या शिस्तीत जर तुम्ही पुढे चालाल तर अनेक गोष्टी तुमच्यासाठी सहज शक्य करता येतील. तुम्ही जे आर्थिक नियोजन करत आहात त्याप्रमाणेच तुमचं जीवन अधिक आर्थिक संपन्नतेने परिपूर्ण केल्या जाणार आहे. कुणी आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी नोकरी करतं, तर कुणी व्यवसाय करतं, तर कुणी एखादं छोटं कार्य करतं. पण मी सर्वांसाठी आशीर्वाद सारखे पाठवतो. तुमच्या घरातील जे काही आर्थिक नियोजन तुम्हाला व्यवस्थितरित्या पार करायचं आहे, ज्यामुळे तुमच्या मनाला शांतता, आनंद याची प्राप्ती होताना तुम्ही अनुभव करणार आहात. तुमचं मन आणि ते सर्वात मोठं मला अर्पण करा, कारण हळूच मी तुमच्याजवळ तुमच्या हृदयात ते सांगत आहे जे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, अत्यंत शुभ आहे. आज तुम्ही एक आनंदाची बातमी प्राप्त करणार आहात. तुम्ही जी काही आनंदाची प्राप्ती करणार आहात त्यासाठी मी तुमची निवड केली आहे. प्रथम तुम्ही तुमचे कष्ट, तुमचे कार्य पूर्ण केलेले आहेत, म्हणूनच हा शुभयोग मी तुमच्या मार्गात पाठवत आहे. मार्गावर चालत राहा, कारण मार्ग दाखवणाराही मीच तुमचा भगवंत आहे. तेव्हा लक्षात ठेवा की थोडं थोडं कार्य करत पुढे जा. अधिक झेप घेण्याचा, अधिक खूप काही त्रास घेण्याचा प्रयत्नही करू नका. मला तुमच्यासाठी ते सर्व काही घडवून आणायचं आहे, ज्यामुळे आपोआप तुमचे नशीब, तुमचं जीवन, तुमचं आयुष्य पुढील स्तरावर जाईल. कारण माझी साथ निरंतर तुम्हाला आहे. कधीकधी तुम्ही अवास्तव कर्ज करून त्या कर्जाच्या खूप काही फिक्रीत मला दिसता. तुम्ही खूप काही चिंतेत असता, पण लक्षात घ्या, कधीकधी काही कर्ज कमी होण्यासाठी मी तुमच्यापुढे मार्ग देखील पाठवत असतो. त्या मार्गांवर जर तुम्ही चाललात तर तुम्ही ते कर्ज लवकरच परिपूर्ण करू शकता. फेडण्यास तुम्हाला सहाय्य मिळणार आहे, आर्थिक सहाय्य मिळणार आहे. जर आर्थिक सहाय्य तुम्हाला कुठल्या तरी बाजूने प्राप्त होत आहेत, तर तुमच्या चिंता संपाव्या आणि याचा उद्देश हाच आहे की तुम्ही आनंदी असावे. जर आज ही आनंदाची बातमी तुम्ही ऐकल्यावर तुमच्या मनात शांतता निर्माण होईल, तर हे शेवटपर्यंत ऐकत राहा. कारण लोक तुमच्या जवळून फक्त आनंद घेण्यासाठी येतात आणि तुम्हाला कष्टात, त्रासात पाहिल्यावर तुमच्याकडून निघून जातात. कधीकधी बोलत सुद्धा नाहीत. होय, कारण जेव्हा परिस्थिती चांगली असते तेव्हा सर्वच बाजूने लोक जमा होतात आणि जेव्हा परिस्थिती कठीण असते किंवा संघर्ष सुरू असतो तेव्हा कुणीही तुमची साथ देत नाही. असे कित्येकांनी अनुभव घेतले आहेत का? केले आहेत का? जर घेतले असतील तर होय म्हणा, किंवा मी तुम्हाला यातून बाहेर पडण्याचा मार्गसुद्धा दाखवणार आहे. होय, लक्षात घ्या, ज्यांनी तुमच्यासाठी कोणत्याही परिस्थितीत कार्य केलं नाही किंवा तुम्हाला मदत दिली नाही, त्यासाठी त्यांना आता तुमच्यापासून वेगळं होण्याची जबाबदारी मी घेत आहे. तुमच्या मनातील भीती जाईल, कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात. तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करणे, तुमची प्रार्थना ऐकणे आणि तुम्हाला भीतीपासून दूर करणे आणि तुमच्या जीवनात ते आनंदाचे क्षण भरणे ही माझी जबाबदारी आहे. तुम्ही माझे प्रिय बाळ आहात, म्हणूनच आज
कधी कधी तुम्ही जो काही विचार करत आहात त्यात जर नकारात्मक विचार असतील तर अगदी या क्षणाला ते पुसून टाका. कारण मी तुमच्यासाठी भरभराट, सुख, संपन्नता आणि आनंद पाठवत आहे. श्रद्धा जिवंत ठेवा, कारण तुम्ही चमत्कार अनुभव करणार आहात. बाळा, प्रत्येकाच्या भाग्यात मी चमत्कार लिहत नाही. बाळा, लाखो लोकातून आज हा संदेश तुझ्याचपर्यंत का आला? कारण मी तुझी निवड केली आहे त्या आशीर्वादांना प्राप्त करण्यासाठी. तुझं नशीब ठरवेल तेव्हा ठरवेल, पण मी तुला ते सर्व काही देईन जे तुझ्या नशिबातही नाही. होय, तू सत्य ऐकत आहेस. कधीही हा संदेश अर्धवट ऐकू नकोस, तर पुढील काही मिनिटे हे ऐकत राहा. कारण तुझ्या मनावरचा ताण कमी करण्यासाठीच तुझे स्वामी तुझ्यापर्यंत येऊन पोहोचले आहे. तुझी बाजू मी ऐकली आहे. कधीकधी काही लोकांनी तुझ्यासोबत विश्वासघात करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही त्या गोष्टींसाठी खूप काही नाराज आहात. पण आज मी तुम्हाला आशीर्वाद देतो. माझ्या वचनांवर विश्वास ठेवा. हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभयवचनाला ऐकशील तर विश्वास पटेल. होय, मी सतत तुझ्यासाठी कार्य करत आहे. तुझ्या डोक्यावर माझ्या कृपेचा हात मी ठेवत आहे. जेव्हा तुझं मन अशांत असेल, तेव्हा तुझ्या मनात भीती असेल, तेव्हा माझं नामस्मरण कर. श्री स्वामी समर्थ हा पवित्र मंत्र म्हणत राहा. यामुळे तुझी ऊर्जा पवित्र होईल. होय बाळा, मी तुला जे काही सांगत आहे ते सत्य आहे. कारण जेव्हा आशा निर्माण होते तेव्हा चमत्कार घडू लागतात. सकाळीच तुम्ही आनंदाची बातमी ऐकणार आहात. तुमच्यासाठी वारंवार मी चमत्कार आणि आशा पाठवत आहे. उद्याचा विचार करण्यात आज वेळ घालवू नको. उद्या जे काही तुला मिळणार आहे ते माझ्याकडे निश्चिंत आहे. तुझं भाग्यसुद्धा माझ्याकडे निश्चित आहे. होय बाळा, कारण आज जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी माझी प्रार्थना कराल आणि ते स्वीकारण्यास तयार व्हाल, मी जे तुमच्या दिशेने पाठवत आहे तेव्हा ते सर्व काही तुम्हालाच मिळणार आहे. तुमच्या शक्यता जागृत होतील. प्रथम तुम्ही जे काही आव्हानं स्वीकार करत आहात त्यातून तुम्हाला मिळणारे प्रेरणा, आशीर्वाद देखील मीच पाठवत आहे. अनेकदा शांतता निर्माण होईल आणि ती शांतता तुमच्या मनाला सुखावेल. ही शांतता तुम्हाला हवी आहे, त्यामुळेच मी पाठवत आहे. कधीकधी तुम्हाला शांतीची झोपही मिळेल, कारण ही तुमच्यासाठी आवश्यक आहे. तुम्ही केलेले परिश्रम मी पाहत आहे. तुझ्या आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींमुळे सुद्धा तुला आनंदाची प्राप्ती होणार आहे. आज तुम्ही जे काही जगत आहात त्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून जी शांतता प्रदान केल्या जात आहे, जे उत्साहाचे आणि आशीर्वादाचे वचन तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून मिळत आहेत, ते देखील महत्त्वाचे आहे. तुमचे कुटुंब ज्याप्रमाणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि अधिक फळदायक आहे, त्याचप्रमाणे तुमच्यासाठी आनंद निर्माण करणारे आहे. त्याचप्रमाणे बाळा, तू माझ्यासाठी आहे. तू माझं लेकरू आहेस. म्हणूनच आजचा हा दिव्य पवित्र संदेश मी तुला देत आहे. लोकांमध्ये ही ओळख निर्माण करण्याची तुझी क्षमता मी वाढवत आहे. होय, आता कित्येक लोक तुला ओळखतील आणि तुझ्यासाठी ते सर्व काही घडून येईल जे तुला हवं आहे. कारण तुझी प्रार्थना मी स्वीकार केली आहे. तुझ्या कार्यात मी तुला पुढे नेणार आहे. होय, तुमच्या कुटुंबासह तुमची प्रगती निश्चित आहे. तुम्ही जे काही कर्म करता, कुणी कुणी तुमच्या कार्यात मतभेद निर्माण करतं. कार्यात पुढे जाण्यापासून थांबवण्याचा निरर्थक प्रयत्न करतं. पण त्यावेळेस मी तुमच्या बाजूने कार्य करून तुम्हाला उंचावतो, तुम्हाला पुढे नेतो. कारण तुमच्या परिश्रमाचे फळ कुणीही नेऊ नये यासाठीच मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे. तुझ्या आयुष्यातील बदलांसाठी योग्य वेळ आली आहे. ही योग्य वेळ तुम्हाला शुभतेकडे नेत आहे. जर तुम्ही शुभ इच्छित आहात तर शुभ शुभ तुमच्या आयुष्यात घडत राहील. होय, एक दीर्घ श्वास घ्या आणि या दीर्घ श्वासासोबत तुम्हाला जी काही इच्छा व्यक्त करायची आहे ती इच्छा व्यक्त करा. कारण मी तुमच्यासाठी मनाप्रमाणे आशीर्वाद पाठवत आहे. सदैव मनाने स्थिर राहा आणि प्रत्येक प्रयत्न करताना देवाचे स्मरण करा. कारण मी तुमच्या समोर आहे. आज तुम्ही माझ्याकडे जे काही मागाल तेच मिळणार आहे. तुमची योग्यता मी वाढवत आहे. कधीकधी लोक देवाचं नाव घेऊन खोटे देखील बोलतात. त्या परिस्थितीकडे लक्ष देऊ नका. कोण काय करत आहे
यापेक्षा तुम्ही तुमच्या कर्मात किती योग्य आहात इकडे लक्ष द्या. तुम्हाला ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या पूर्ण करा, कारण तुम्ही त्या उत्तम प्रकारे पार केल्यास मी तुम्हाला मोठा आशीर्वाद पाठवेल. होय, काही नकारात्मक लोक नेहमीच तुमच्या अवतीभोवती असतात. तुम्हाला ते चुकीचे मार्गसुद्धा दाखवतात. पण चुकूनही त्या मार्गांवर जाऊ नका, कारण मी तुम्हाला तेव्हाच साथ देईल जेव्हा तुम्ही सत्याचा मार्ग धराल, जेव्हा तुम्ही सत्य बोलाल. आणि होय, आज रात्रीतून तुमच्यासाठी मोठे चमत्कार घडणार आहेत. शांत रहा. तुमच्या मनात श्रद्धेचा दिवा तेवत राहू द्या आणि नामस्मरण करत राहा. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नामस्मरण केले तरीही चालेल. जर तुम्ही देवाकडे आला आहात तर देव तुमची प्रार्थना ऐकतो, तुम्हाला उंचावतो. स्वामी माऊलींची कृपा अनुभवण्यासाठी या संदेशाला एक लाईक करा. तुमची प्रार्थना स्वीकार होईल. तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होईल. स्वामी तुमच्या कुटुंबाला मोठा आशीर्वाद देतील आणि भीतीपासून तुम्हाला संरक्षण देतील. स्वामींवर अधिक विश्वास ठेवा. रडण्यापेक्षा हसणे आणि शांत राहणे हे धरा, कारण या शांततेत तुम्ही अनुभव कराल की देव तुम्हाला योग्य मार्ग दाखवत आहे. जर तुम्ही देवाकडे योग्य मार्ग मागत आहात तर नक्कीच तुमची प्रार्थना ऐकल्या जाईल. उद्या सकाळीच तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असेल, कारण स्वामींनी या संदेशात तुमच्यासाठी ते देण्याचे सांगितले आहे. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन सुरुवात घडत आहे. त्यासाठी तुम्ही निवडल्या गेला आहात. देव तुम्हाला उत्साहाने भरतो, आनंदाने भरतो. तुम्ही जे काही कर्म करता ते हसतमुखाने पूर्ण करा, कारण कधीकधी रडून देखील जे कार्य पूर्ण होत नाही ते हसून पूर्ण होतं. तेव्हा परिणाम चांगलाच मिळतो, शुभच मिळतो. तुम्ही शुभ सुरुवात करत आहात, तेव्हा सुरुवात करण्यासाठी देवाकडे प्रार्थना करा आणि आपले कर्म करत राहा. उद्यापासून तुम्हाला ते शुभ परिणाम दिसू लागतील. काहीतरी विचार बदला आणि स्वतःत जर आळस येत असेल तर तो घालवण्यासाठी देवाला प्रार्थना करा, कारण प्रार्थना तुमच्या आळसालाही दूर करू शकते. स्वामींची शक्ती अफाट आणि अनंत आहे. स्वामी तुमच्यासाठी ते बदल घडवत आहेत जे तुमचे जीवन बदलण्यासाठी आवश्यक आहे. तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य जर तुमचा विरोध परस्पर करत असेल, वारंवार करत असेल, तर त्याला शांतता देण्यासाठीही स्वामीच पुढे येणार आहेत. स्वामीच त्याचं मन परिवर्तन करणार आहेत. स्वामीच तुम्हाला उंचावणार आहेत आणि स्वामीच त्या व्यक्तीच्या मनात तुमच्यासाठी प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा देखील निर्माण करू शकतात. तेव्हा विश्वास ठेवा स्वामी शक्तीवर. जर तुम्ही तुमचे प्रेम जीवन आनंदाने परिपूर्ण करू पाहत आहात तर धैर्य ठेवा आणि संयम ठेवा. देवाकडे प्रार्थना करा. तुमच्या प्रेम जीवनातील त्या व्यक्तीकडून तुम्हाला प्रेम मिळावं, आदर मिळावा, यासाठी तुमची प्रार्थना स्वीकार केल्या जाईल. स्वामींना प्रार्थना स्वीकार करण्यास काहीही क्षण लागत नाही. तुम्ही पाहाल की तुम्हाला चांगला अनुभव येत आहे. जी व्यक्ती आजपर्यंत तुमच्याशी चांगली बोलत नव्हती ती देखील तुम्हाला मान सन्मान देऊ लागेल. होय, ही आहे प्रार्थनेची क्षमता, ताकद. तेव्हा ते नशिबातील काही बदल घडवून आणते. स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका. संदेश जर आवडत असतील तर पुन्हा पुन्हा ऐका, कारण तुमच्या मनात सकारात्मक विचार, पवित्रता देण्यासाठीच हे संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतात. स्वामीच तुमची निवड करतात. लाखो लोकातून तुमच्यापर्यंत स्वामी संदेश पाठवतात आणि तुम्ही जर निवडले आणि ऐकले तर तुमच्या मनातील कित्येक प्रश्नाचे उत्तरही तुम्हाला दिल्या जाते. शंका घेऊ नका. स्वामी तुमच्यावर कृपेचा आशीर्वाद वर्षाव करतील. तुम्हाला छोट्या व्यक्तीपासून मोठा व्यक्ती बनवतील. तुमच्या सर्व काही आशा, इच्छा पूर्ण होतील. तुमच्या नशिबात जे काही नाही तेही मिळवण्याची क्षमता तुम्हाला प्रदान करतील. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत आला आहे. तुम्ही भाग्यशाली आहात, कारण तुमची निवड स्वतः स्वामींनी केली आहे. स्वामी माऊलीचा जयघोष करायला कमेंट्समध्ये विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात आनंदात ठेवत आणि तुमचं प्रेम जीवन सुखाने आनंदाने बहरून येऊ ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.